आणि लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचं तो अहवाल आम्हाला प्राप्त होताच आम्ही ते शेतकरी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ते खरं तर अवकाळी पाऊस काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आणि काही ठिकाणी दुष्काळ पडलाय शेती पाण्या वाचून शेती पिकं जळली जात आहेत। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे जिथं अवकाळी पावसानं नुकसान झालं या बाबतीमध्ये कृषी विभाग आणि महसूल विभाग यांचे एकत्र अधिकारी जिथं जिथं पिकांचं नुकसान झालंय तिथे येऊन ते नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आम्ही आदेश त्या सर्वांना दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाईचं तो अहवाल आम्हाला प्राप्त होताच आम्ही ते शेतकरी राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल। विदर्भ मराठवाड्यामध्ये इंधन टंचाई जाणवते, शेतकऱ्यांकडून सातबारा चेक करून किंवा आरती चेक करून नियंत्रण ठेवण्यासाठी केलं जाते, पण शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे की या बाबतीमध्ये आम्ही सर्व कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत। खरं तर मी आपल्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना आव्हान करतो, विनंती करतो, कुठेही राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचा साठा अपुरा नाहीये, साठा हा व्यवस्थित आहे, परंतु विनाकारण कुणीतरी अफवा पसरवतोय आणि विनाकारण त्याच्यामुळं रोजचा खप हा 20% त्या भागातला वाढलेला आहे। त्यामुळे अफवा पसरवल्यामुळं डिझेल पेट्रोल हे ह्याचा साठा व्यवस्थित असता आहे, त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका। डिझेल पेट्रोल हे आपल्या सगळ्यांना व्यवस्थित मिळेल, रांगा लावण्याची गरज नाही, नेहमीप्रमाणे तुम्ही पेट्रोल डिझेल भरा हे आपल्या माध्यमातून सांगतो आणि अफवांवरती विश्वास ठेवू नका।